गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। नमस्कार, मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात। मंडळी, जोश, जल्लोष, आनंद, मोद म्हणजे आनंद, आणि या मोदबरोबर मोदकही घेऊन बाप्पा आले, याही वर्षे आले, आणि बाप्पासोबत आप्पा पण आले गप्पा मारायला। वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये गेले 10 दिवस मी जातोय, त्यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतोय। या माध्यमातून अनेक चांगल्या परिवारांशी माझी ओळख झाली, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकता आलं। मला एकट्यालाच नाही, आपल्यासारख्या सी न्यूज मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्याही। गेली 4 वर्ष हा कार्यक्रम आम्ही राबवतोय आणि हा गप्पांचा आनंद आम्ही घेतोय आणि तुम्हालाही देण्याचा प्रयत्न करतोय। तर अधिक वेळ न दवडता आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। आज विसर्जनाचा दिवस आहे, जोश जल्लोष याच्याबद्दल तर नंतर मी बोलणारच आहे, पण आता गप्पांना आपण सुरुवात करूया। आज मी आलो आहे ते अतुल कोतकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी ते गुंतवणूक सल्लागार आहेत आणि एकूणच त्यांच्या आयुष्यातल्या काही गमती जमती त्यांच्या गप्पांमधनं त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत। नमस्कार सर। सी न्यूज मराठीच्या या माझा बाप्पा कार्यक्रमात मी आप्पा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नमस्कार, मी पण आपलं सी न्यूजच्या सर्व टीमचं स्वागत करतो। प्रथम सर्व आपल्या परिवाराची ओळख करून द्या। मी जसं आपण म्हणालात तसं मी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत असतो। हे माझं कुटुंब, या माझ्या सुविद्य पत्नी, तिचं नाव दीपाली अतुल कोतकर, ती माझ्यासोबतच मला व्यवसायात मदत करत असते। ही माझी मोठी कन्या, तिचं नाव रिया अतुल कोतकर, ती 10वीत शिकते, आणि ही धाकटी कन्या, हिचं नाव मायरा अतुल कोतकर, ही 3रीला आहे। दोघी मुली दोघी मुली सेमी इंग्लिश मीडियममध्ये शिकतात, म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून ते शिक्षण घेत आहे। तर आपलं बालपणापासून ते आत्तापर्यंतचा काही प्रवास जो आहे सगळा जीवनाचा, तो थोडक्यात आपण उलगडून आम्हाला सांगितलं तर ऐकायला मजा येईल मला। बालपण तसं जर मी म्हणालो तर माझं मूळ गाव अमळनेर, जळगाव जिल्ह्यातलं अमळनेर। आमच्या गावाला तसं साने गुरुजींचं गाव म्हणून ओळखलं जातं। आमचं गाव प्रति पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, की जसं पंढरपूरच्या चंद्रभागेत जशी मंदिरं आहेत आपली, तर तशीच आमच्याकडे सकाराम महाराज म्हणून आहेत, संत सकाराम महाराज, की असं म्हटलं जातं की त्या
विठ्ठल जो आहे तो आता आमच्या अमळनेरात आहे. सो त्यामुळे आमचं अमळनेर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आमच्या अमळनेरची ओळख सांगायची म्हटली तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजनंतर आमच्या अमळनेरचं नाव होतं प्रताप कॉलेजचं. सो मी अशा गावातून आलेलो आहे. आणि माझा बालपणीचा प्रवास म्हटला तर मी लहानपणी आत्ता खरं तरी सोसायटी फ्लॅट सिस्टीम्स काय टाउनशिप्स वगैरे अशा आल्या. मी गल्लीत वाढलेला आणि गल्लीत शिकलेला मुलगा आहे. माझ्या आजूबाजूला सर्व ब्राह्मण कुटुंब होती. सो त्यामुळे आमच्यावर लहानपणापासून ब्राह्मणी संस्कार झाले आणि पर्यायाने वाचनाची असेल लिखाणाची असेल अशी आवड लागत गेली. आपण वाचनाची आवड आहे. हो हो. कोणते लेखक आपल्याला आवडतात? मी तसं प्रत्यक्ष भेटलेलो लेखकांमध्ये वपू काळेंना भेटलो आहे, त्यामुळे ते आवर्जून आवडतात. वपू काळे, आचार्य आत्रेसुद्धा, म्हणजे त्यांचं जे लिखाण होतं तर ते खरंच दमदार मराठा होते. सो त्यांचं लिखाण मला नेहमीच आवडतं. त्यानंतर पु ल देशपांडेंना पण एकदा भेटण्याचा योग आला आहे. सो त्यांचं पण आवडतं. म्हणजे मराठीत असं आपण म्हणू शकत नाही, मला मराठी वाचायला आवडतं. एखाद्या लेखकाचं नाव सांगू नाही शकत, नाही सांगू शकत. एकच मला आवडतात. आता तुम्ही सांगितलं तर मग मला सुद्धा आणि आपण जोडी जमणार. मलाही वाचनाची आवड आहे आणि असावी नवीन पिढीने सुद्धा लक्षात घ्या. वाचाल तर खूप काही शिकाल. तर खूप छान. गणपतीचा अनुभव कसा काय आपला बालपणापासून आत्तापर्यंतचा गणेश उत्सव? बालपणीचा गणेश उत्सव तर खरंच आनंददायी असायचा. म्हणजे आता आपण जर बघितलं गणेश उत्सवांमध्ये तर आजकाल ते रेडीमेड मखर वगैरे असं ते लाईटिंग वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. पण आम्हाला आमचा जो बालपणीचा गणेश उत्सव आठवतो तर त्याच्यात आम्ही असं ते आपण त्याला बारदान म्हणतो बघा, ते बारदान घ्यायचो. त्या बारदानाला छोट्या मोठ्या काड्या लावून त्याचं असं एक डोंगरासारखं काहीतरी तयार करायचं. त्यावरती छोटे छोटे फुलझाडं असतील, म्हणजे ते रोज तुळशीचं झाड असेल किंवा कुठली फुलं असतील अशी आणून ठेवायची. त्याला चिखलाने लेपायचं आणि ते लिंपण करून त्याच्यातनं ते डोंगर वगैरे बनवायचे. असे त्यावेळेची आरास असायची आमच्या लहानपणाची. आणि त्या पूर्वीचा जो गणेश उत्सव होता त्यावेळी अगदी ₹1, मला आठवतं की ₹1 जर कोणी दिला आम्हाला तर आम्ही खूप खुश व्हायचो की त्याने देणगी ₹1 दिली आपल्याला असं. तर त्यामुळे त्या आठवणी खरंच खूप गोड होत्या. आणि आजकाल हे खूप गाणी वगैरे जोरजोरात वाजतात, त्यावेळी तसं काही नसायचं. म्हणजे मला अजिबातच आठवत नाही की अगदी आमच्याकडे एक छोटासा टेप रेकॉर्डर होता. असली तरी एक खूप म्हणजे धार्मिक गाणी किंवा भक्तिगीते आपण ज्याला म्हणू, पहाटेची गीते वगैरे अशी, किंवा प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे यांची जी काही गीते होती तो काळ वेगळा होता, आज काळ वेगळा. आजही ती गाणी वाजली जातात पण त्याला डीजेमध्ये वाजवलं जातं, फ्युजन करून वाजवलं जातं, शोकांतिका आहे थोडीशी. तर खरंय. तर काळानुसार यातही बदल घडेल अशी आपण एक गणेश भक्त म्हणून आणि एक रसिक म्हणून अपेक्षा ठेवूयात. खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारताना. आणि वाचनाचा छंद असल्यामुळे तुमच्याकडे शब्दसंग्रह भरपूर आहे, त्यामुळे गप्पा तुमच्याशी आणखीन मारायच्या आहेत मला. आता थोडंसं ताईंकडे जातो. नमस्कार. बोला. एखादा छान उखाण्याने सुरुवात करूया. टेन्शन वगैरे आलं आहे का तुम्हाला? नाही ना? हां, मग काय हरकत नाही. मला एकच उखाणा येतो. एकच घ्या. हो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, अतुलरावांचं नाव घेते तुमचं सगळ्यांचा मान राखून. हो का? हो, धन्यवाद. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष. माझ्या लग्नाला 17 दूनी 34 वर्ष झाली. बायकोला एकच उखाणा येतो. आईवर ते लाल मणी तोडले, काळे मणी जोडले आणि सुरेशरावांसाठी आईबाप सोडले. आणि मग मी त्याच्या पुढं जोडलं, लाल मणी तोडले, काळे मणी जोडले आणि सुरेशरावले डांबीस, त्यांना मी लाटण्यानी फोडले. अशा गमतीचा हा कार्यक्रम आहे. गणेशोत्सवाबद्दल काय किंवा आपल्या बालपणाविषयी आपल्या आठवणी? बालपणाविषयी म्हटलं तर आम्ही लहानपणी, माझी जॉईंट फॅमिली आहे, तर आम्ही गणपती बसवण्याच्या दिवशी आम्ही सगळेजण प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपती बसवत असतो. तसंच रोज आरतीला प्रत्येकाच्या घरी जाणार, शेजारी पण जाणार. तसंच मग विसर्जनाच्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळ्यांचे गणपती घेऊन विसर्जनाला जाणार. तसं हल्ली काही होत नाही, सगळेजण एकटे राहतात, जॉईंट फॅमिली नाही आहेत कुठे. आम्ही पण एकटेच राहतो इथे, एकटे असल्यामुळे मग तो आनंद नाही येत, ते एकटे वाटतं. अगदी म्हणजे काय झालं आहे माहिती का, अगदी कालच्याच भागामध्ये मी एका परिवाराला भेटलो. अशी खूप मोठी फॅमिली आणि एकत्र फॅमिली, त्यांच्याशी बोलताना देखील आमचा हाच विषय चालला होता. आज कामधंद्यानिमित्ताने आपण असं लांब आपल्याला राहावं लागतं, ती गोष्ट ठीक आहे, पण सणावाराच्या निमित्ताने आपण एकत्र येतो सगळे पाहिजे सोबत. आणि तोच आमचा उद्देश आहे की तुमच्याच कुटुंबातला एक बनून आज एवढ्या अमळनेरवरनं किंवा तुमचं कुठलं माहेर? मी मालेगावची. अच्छा, म्हणजे
तोच भाग आला सगळा. तर एवढ्या लांबून येणं कुणालाही शक्य नाही आहे या काळात. म्हणून मी तुमचाच एक घरचा माहेरचा पाहुणा आहे समजा, आप्पा समजाय, म्हणून गप्पा मारायला मी आलेलो आहे. आणखीन काही आपल्या आठवणी? तसेच आम्ही सगळेजण एकत्रच गणेशोत्सव साजरा करतो नेहमीप्रमाणे. आजही ती प्रथा माझ्या माहेरी कंटिन्यू आहे. सगळेजण एकत्र येतात, सगळे सण एकत्र साजरे करतात. त्याच्यामुळे मग आम्ही एकटे असल्यामुळे कधी कधी असं वाटतं की आपण एकटे आहोत इकडे असं म्हणून. नाही, काय काय हरकत. आता त्याला काळानुसार आपल्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. मग म्हणजे जमिनीवरच्या मोकळ्या घरात आता आपण बंदिस्त फ्लॅटमध्ये आलेलो आहे. आता काळानुसार हे स्वीकारावं लागतं आपल्याला. तर आजचा गणपती उत्सव, पूर्वीचा गणपती उत्सव, काय आपल्याला फरक वाटतोय, कशा प्रकारचा? पूर्वीचा गणपती उत्सव जास्त छान होता आजच्या गणपती उत्सवापेक्षा. आज सगळी फॉर्मॅलिटी झालेली आहे. सण येतात जातात, लावले पूर्वीच्या लोकांनी परंपरा, ते सगळेजण पुढे कंटिन्यू करत आहेत. असं मनापासून कोणी काही करत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं बरं. तुम्ही काय करता, गृहिणीच? नाही, मी सरांसोबत असते ऑफिसलाच. सरांसोबत? हो. म्हणजे तुम्ही सरांना मदत करता? हो. तुम्हाला करतात मदत? हो, करतात. स्वयंपाक पाणी वगैरे? स्वयंपाक नाही करत, बरंच मला बाकी मदत करतात. अशा हा गप्पांचा कार्यक्रम. मुलींबद्दल पण मला तुम्हाला विचारणार आहे नंतर. आता पुन्हा एकदा सरांकडे द्यावर. सरांची जरा मला, सर, अमळनेर ते संगमनेर हा जो प्रवास तुमचा झाला आहे, तर काय त्याच्यामागं काय घटना, काय कारण? हा प्रवास खरं तर अमळनेर ते संगमनेर व्हाया पुणे असा प्रवास आहे हा. म्हणजे मी तसा काय म्हणतात त्याला, तारुण्यातले संस्कार पुण्यातले होते. खरं म्हणजे आता काय म्हातारे झालं तुम्ही? पण आता मुलं तरुण व्हायला लागली. आता तसं आपण म्हातारपणाकडे झुकायला लागलो असं म्हणायचं. नाही, तर तुम्ही देवानंद येते. वा वा, क्या बात आहे, थँक्यू. सो त्या अमळनेर ते पुणे, अमळनेरला काय झालं की 12वीचं शिक्षण संपलं आणि मला बाहेर शिकायला जायचं असं एक आधीपासून लहानपणापासून वाटायचं की आपण बाहेर शिकायला जाऊया असं. आणि योगायोगाने मी मामाकडे गेलो होतो. आमचे मामा पुण्यात असतात. आणि त्यावेळी मी पुण्यात बघितले तर असे खूप सारे मोठे होर्डिंग्ज असायचे आणि कम्प्युटर क्लासेसचे, ॲपटेक, NIIT, ट्युलेक असे नावाचे. तर मला असं वाटायचं की हे काहीतरी वेगळंच आहे बाबा, कम्प्युटर वगैरे. तोवर आपलं काही म्हणजे आम्ही बघितलेलं सुद्धा नव्हतं कम्प्युटर, की हा कम्प्युटर काय असतो असं. सो त्यामुळे मग मी त्यावेळी डिसिजन घेतला की मी आता इथनं पुढं पुण्यातच राहणार आणि पुण्यातच पुढचं शिक्षण पूर्ण करणार. सो त्या अनुषंगाने मग BSc त्यावेळेस कम्प्युटर सायन्स आलं होतं, तर त्याचा कोर्स पूर्ण केला. तर त्याच्यात काहीतरी सेकंड इयरला आम्हाला परत ब्रांच चेंज करायची म्हणून मग आम्ही इलेक्ट्रॉनिक्सकडे गेलो आणि मग तसं BSc इलेक्ट्रॉनिक्स हे पूर्ण केलं. बाहेरून काही कोर्सेस करत होतो आणि त्यानंतर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी काही आधी सुरुवातीला 2 कंपन्यांमध्ये जॉईन झालो आणि मग 2000 साली सकाळ पेपर्समध्ये त्यांच्या डिव्हिजनला, जी काही आमची इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन होती त्या डिव्हिजनला मी जॉईन झालो. त्यानंतर हे संगमनेरला येणं थोडं अपघाताने होतं. आमचे भाऊ आहेत, मावस भाऊ माझा, सर, त्यांचा व्यवसाय होता केरोसिनचा आणि त्यांचं इथे एक ब्रांच होती. तर ती ब्रांच हँडल करायला कोणी नव्हतं म्हणून मग त्यांनी मला भागीदार म्हणून इथं बोलवलं आणि मी संगमनेरला आलो. आणि तसं बघायला गेलं तर संगमनेरला माझं त्यावेळी म्हणजे कोणीच नातेवाईक नव्हतं, कोणी ओळखीचाही नव्हता. मी डायरेक्ट संगमनेरला आलो. म्हणजे जसं काही ते पिक्चर्समध्ये दाखवतात की तो हिरो मुंबईत जातो, ट्रेनमधनं उतरतो आणि म्हणतो की अब ये बंबई मेरी होगी. तर तसं मी संगमनेरात आलो आणि मी म्हणालो की हिरोईन कुठं भेटली मग? हिरोईन तिच्या भावाच्या लग्नात भेटली होती खरं तर. तेव्हा तिला बघितलेलं होतं पण माहीत नव्हतं की हिरोईन. म्हणजे अगदी ती पाहताच बाला कलिजा खाला असं झालं. बस मी पहावे तू दिसावे तसं ते. क्या बात आहे यार सर, वा वा, अरे आपली जोडी जमेगी भाई, बहुत जमेगी. तसं थोडंसं झालं होतं ते. आता पुण्यापर्यंत आलोय आपण. हां, येस. आणि मग पुण्याहून मग ते अपघातानेच मी इकडे आलो. आमच्या भावाने मला सांगितलं की असं असं करायचं आहे. मलाही वाटायचं की माझ्यात थोडी उद्योजकता आहे तर आपण ती टेस्ट करून बघायला हरकत नाही. सो त्या अनुषंगाने मी इथे आलो. आम्ही इथे व्यवसाय तो जवळपास 11 वर्ष तो व्यवसाय चालवला. मग नंतर सरकारी नियमांमुळेच तो व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आणि मग त्यानंतरचा प्रवास मग परत वेगळ्या वळणाला लागला. हे वाचन, लिखाण या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, लिहिता पण आपण? हो, मग ते कुठेतरी बाहेर आलं. मग मी 2012 पासून लोकसत्तेचे जे काही स्तंभलेखक होते त्यांच्या संपर्कात होतो. आणि मग वसंत कुलकर्णी सर म्हणून आहेत की जे माझे मेंटॉर पण आहेत, त्यांनी मला 2014 साली संधी दिली आणि मी लोकसत्तेमध्ये त्या वर्षी पहिल्यांदा लिहिलं.
तर आजपर्यंत म्हणजे अगदी आमच्या संगमनेरचे स्थानिक वृत्तपत्र असतील, जसे दैनिक नायक आहे, दैनिक युवा वार्ता आहे, लोकसत्ता आहे, त्यानंतर लोकप्रभा आहे, अर्थवृत्तांत आहे, अशा सगळ्याच ठिकाणी मी गेल्या एक अर्थसाक्षर म्हणून पण एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती पण ब्लॉग्स लिहिले आहेत. तर जवळपास हे 200पेक्षा जास्त आर्टिकल्स माझे पब्लिश झालेले आहेत आजपर्यंत. हे सगळे गुंतवणूक साक्षरतेसाठी किंवा अर्थसाक्षरतेसाठी केलेल्या गोष्टी. असा तो प्रवास वळणावळणाचा येत आज मी स्थिरावलो आहे असं मी म्हणू शकतो 100%. वा वा वा. आता आपण संगमनेरला आलात, इथपर्यंत थांबा. आता संगमनेरमध्ये आल्यानंतर जे काय घडले त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आहे मंडळी, आहे ना. व्यक्ती आणि वल्ली, जसं पुलंचं नाव यांनी सांगितलं, पुलंचंच पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली. तर प्रत्येक व्यक्ती ही वल्ली असते आणि त्याच्या अंतरंगामध्ये बरंच काही दडलेलं असतं. ते तुमच्यासमोर आणण्याचं काम आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो. अशीच ही व्यक्ती आणि त्याच्या आतली जी वल्ली आहे त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव के थोरात. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार, मी आप्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विश्रांतीनंतर आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. विश्रांतीच्या आधी मंडळी, या ठिकाणी अतुल कोटकर यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराशी मी गप्पा मारतोय आणि आपला कार्यक्रम म्हणजे सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. मंडळी, आजचा विसर्जनाचा दिवस आहे आणि या दिवशी हा जोश, हा जल्लोष, आनंद वाढवणारा आजचा हा भाग आहे. या गप्पाच्या माध्यमातून तो आनंद आता पुन्हा एकदा आपण सुरू करणार आहोत. सर, पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत. छान आपल्या गप्पा रंगात आल्यात. तुमच्याशी आणखीन मला बोलायचंच आहे, पण आता आपल्या कन्या जी आहे मोठी तिच्याशी आणि छोटी त्यांच्याशी पण मला बोलायला आवडेल. नमस्कार. 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 काय नाव तर रिया नाही का? गणपती बाप्पा तुम्ही उत्साहाने या ठिकाणी त्याची स्थापना केली. कसे गेले 10 दिवस? खूप छान, आनंदात गेले. आनंदात गेले. बरं, तू काय करतेस? किती वेळा आहेस आता? मी 10वीला आहे आता. हो, 10वीला आहेस. आणि काय आवड तुला? मला चित्रकलेची आवड आहे, तसंच अभ्यास पण करायला आवडतो, डान्स करायला पण आवडतो. डान्स पण आवडतो. खूप छान. म्हणजे फोक डान्स किंवा क्लासिकल, बॉलिवूड सगळंच. हो का? अरे वा वा वा, छान छान छान. म्हणजे कलाकार आहेस तू पण. काय पप्पा मम्मीबद्दल काय तुला वाटतं? काय, कसे आहेत पप्पा मम्मी? दोघेही सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला जर कुठे, मला जर कुठे कमी मार्क्स पडले किंवा अपयश आलं तर ते मोटिवेट करत राहतात. ते सगळे ठिकाणी म्हणजे जायचं, आपण सगळे गोष्टी शिकलं पाहिजे असं त्यांना. म्हणजे फक्त अभ्यास एका अभ्यास असं नाही, तर आपल्याला सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. वा वा वा. आणि आपली मायरा कशी आहे? छान आहे ना? हो. दोघींचं छान जमत असेल, माहिती आहे मला. तर आता मी मायराशी बोलणार आहे. तुला बोलायचं आहे आणखीन काही? ओके. आता मायराकडे.
मायरा नमस्कार. नमस्कार. मी आहे आप्पा आणि मी काय करणार आहे, मारतोय गप्पा. नाव काय तुझं? मायरा. मायरा. मायरा तुझं नाव काय? ते शोलेमधलं डायलॉग आहे, बसंती तेरा नाम क्या है बसंती, असं काहीतरी आहे ना, तसं मायरा तुझं नाव काय? काय तू कितवीला आहेस? तिसरीला. तिसरीला आहेस. छान छान. तुला काय आवडतं? मला अभ्यास करते, शाळेतून आल्यावर ट्युशनला जाते, ट्युशन आल्यावर थोडा वेळ टी व्ही बघते, खाते, होमवर्क करते आणि मग थोडासा डान्स करते. थोडंसंच करते. हो, मग पप्पांसोबत खेळते. काल रात्री मी जागून माझा होमवर्क कंप्लीट केला. जागून? वा वा. थोड्या वेळ पुस्तक वाचलं अर्ध. हो का? हो. तू काय सोशल मीडियावर पण काय रील वगैरे बनवते म्हणे? हो. तू पण कलाकार आहेस? पप्पा कलाकार, मम्मी कलाकार, दीदी कलाकार, तू कलाकार. मी चित्र पण काढते. हो का? तू पण चित्र काढतेस का? अरे वा वा, छान. बघा मंडळी, या छोट्या हे संगमनेरच्या मातीमध्येच एक काहीतरी वेगळं गुण आहे बरं का. संगमनेरमध्ये आहे मंडळी. आता मी सुद्धा गेली 4 वर्ष जो येतो आहे ना, आणि आल्यानंतर जेव्हा लोकांना भेटतो, लोकांमधले कलागुण जेव्हा कळतात ना, फार बरं वाटतं मला. मध्ये आपण उगाच शहराचं कौतुक करतो, पुण्यामध्ये मुंबईमध्येच कलाकार निर्माण होतात असं काही नाही बाई, संगमनेरमध्ये पण सगळ्या गोष्टी होतात. तर काय गणपती बाप्पाबद्दल काय बोलायचं तुला? पप्पा मम्मी मला सांगतात तू अभ्यास पण कर, खेळ पण, तुला जे जे येतं तू ते सगळं कर. अरे वा. आणि त्या सगळ्या ह्याच्यात तू पुढे जा. हो. आणि तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत ना, आपला हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना काय सांगशील तू? तुम्ही पण असंच करा. असंच म्हणजे कसं? नीट सांग त्यांना व्यवस्थित. हां. मम्मी पप्पांनी जे सांगितलं तेच करा फक्त. मम्मी पप्पा जे सांगतील ते करा. मम्मी पप्पांचं ऐका. शाळेवरनं आल्यानंतर ट्युशनला जायच्या आधी थोडं खा. मी नाही खात. बरं. मग आता पप्पांशी बोलू मी. हां. तर सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि फार नशिबवान आहात तुम्ही. काय पहिली पेटी धनकी पेटी म्हणतात तुम्हाला, तर अशा 2 पेट्या तुमच्या आहेत. धनक्या नाही तर लक्ष्मी आहेत, सरस्वती पण आहे, दोन्ही तुमच्याकडे आहे. तर तुमचं त्याच्यासाठी मी अभिनंदन करतो. आणि आता पुन्हा विश्रांतीनंतर गप्पा मारताना एक सर, गाणी वगैरे, तुम्ही कविता वगैरे वाचन सगळं आहे म्हणल्यानंतर गाणी पण गात असाल, तर एखाद्या गाण्याने सुरुवात करू आपण. आठवत असेल एखादं ते गाणं, मॅडमला डेडिकेट करा एखाद्या. करा की, आता झाली 17 वर्ष. मग ठीक आहे, एक कडवं म्हणतो फक्त असं की पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो. वा वा वा, छान. हे टाळ्या वाजवडे पप्पांसाठी. आता आपण गुंतवणूक सल्लागार आहात, तर थोडंसं त्याविषयी, गुंतवणुकीविषयी, कुठं गुंतवणूक करावी, कसे आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना जर आपण थोडक्यात माहिती दिली तर फार आनंद होईल. गुंतवणूक कुठे करावी हा तुमचा प्रश्न म्हणजे आवडतो मला या प्रश्नावर उत्तर द्यायला. खरं तर गुंतवणूक आहे ना, तुम्ही वेळेत करावी आधी. म्हणजे वेळेत सुरू करा, त्या गुंतवणुकीला वेळ द्या आणि वेळ दिल्यानंतर जे काही तुमची चांगली वेळ येणार आहे त्या वेळेचा सदुपयोग पण करा त्या गुंतवणुकीतून. खरं तर सर्वजणं आजकाल फक्त काहीतरी माध्यम शोधत असतात की मी कुठे पैसे गुंतवले पाहिजे, मी कुठे पैसे गुंतवले पाहिजे. मग त्यात आता ऑप्शन्स खूप सारे असतात. आपल्याकडे खरं तर विमा आणि गुंतवणूक याचं कोणी कधी म्हणजे बायफर्गेशन केलंच नाही. सर्वांना असं वाटतं की विमा ही गुंतवणूक असते, तर खरं तर तसं नसतं. गुंतवणूक ही तुमची ध्येय, म्हणजे आम्ही असं म्हणतो की गोल सेट करून काहीतरी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे, तर ती तुमची गुंतवणूक म्हणजे फलद्रूप होते किंवा फळास येते. नाहीतर जनरली काय होतं की लोक FD हा आपल्याकडचा सर्वात आवडता पर्याय असतो. FD नंतर आपल्याकडे आवडता पर्याय असतो तो गोल्ड, म्हणजे सोनं. सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्यानंतर मग आपल्याकडे जमिनीमध्ये आपण जातो. आता खरं तर या तिन्ही गोष्टींपैकी म्हणजे या ज्या काही तिन्ही गुंतवणुका आहेत, तर यातली FD ही का करावी, तर FD ही तुमच्या इमर्जन्सीसाठी किंवा जेव्हा तुम्हाला माहिती की मला हे पैसे लागू शकतात, तर त्यावेळी तुम्ही FD केली पाहिजे. त्यानंतर गोल्ड आणि रिअल इस्टेट, म्हणजे ज्याला आपण सोनं आणि जमीन असं म्हणतो, ह्या खरं तर इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहेत. म्हणजे ह्या ॲसेट्स ज्या आहेत या तसं पाहायला गेलं तर ॲप्रिशिएटिंग असतात, पण त्या नॉन परफॉर्मिंग असतात बऱ्याच वेळा. आणि त्यांचं परफॉर्मन्स जर तुम्हाला आणायचं असेल त्या परफॉर्मन्समध्ये, तर त्याला पण खूप वेळ द्यावा लागतो किंवा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते.
सो तुमच्या जनरली गुंतवणुका ह्या लिक्विडेट होण्यासारख्या असल्या पाहिजे, म्हणजे त्यांना तरलता असली पाहिजे आणि त्याच्यामधनं तुम्हाला त्या ॲसेट्स जेव्हा तुम्हाला काहीतरी रिटर्न्स देतील अशा गुंतवणुका तुम्ही केल्या पाहिजे. सध्या भारतात तसं बघायला गेलं तर म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे की आपण ज्याच्यामध्ये छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करून अगदी मोठमोठाली आपली ध्येय आपण गाठू शकतो किंवा अचीव करू शकतो आपण त्याच्यातून. पण आता त्यातही गेल्या 4 वर्षापासून कोविडनंतर असं झालं की सर्वांना शेअर बाजार रोजच वर जातो आहे म्हटल्यावरती माझे पण पैसे लगेच मोठे होतील किंवा वाढतील अशा अपेक्षेने लोक गुंतवणुका करतात आणि मग त्या ठिकाणी ते लॉस सहन करतात. सो म्हणून गुंतवणुकीसाठी तुम्ही वेळेवर सुरू करा, वेळ द्या आणि दिलेल्या वेळेचा सदुपयोग करा. अगदी छान. अगदी खूप म्हणजे कमी शब्दात मोजक्या शब्दामध्ये जे पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत ते आता पोहोचलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा आपण गणेश उत्सव आमचा हा जो कार्यक्रम आहे आम्ही 4 वर्षापूर्वी सुरू केला हा गप्पांचा कार्यक्रम. अगदी पहिल्या वर्षी म्हणजे अनपेक्षितपणे इतका लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळाला, तुमच्यासारखे अनेक लोक जोडली गेली आणि आज गेल्या 4 वर्षात ज्या ज्या कुटुंबात मी गेलो ते संपूर्ण कुटुंब आमचं सी न्यूज मराठीशी जोडलं गेलं आहे. तसं तुमचं हे कुटुंब आता आमच्या परिवाराचं, तुमचं म्हणणार नाही, आपलं एक कुटुंब आता पुन्हा एकदा आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाढलं असं मला वाटतं. गणपतीचं उत्सवाचं स्वरूप कसं असावं असं आपल्याला वाटतं भविष्यात? आता जसं आपला मगाशी विषय झाला तसं की थोडंसं बदललेलं आहे आणि आमचा हा उपक्रम कसा वाटतो आपल्याला? येस मी दोन्हीबद्दल बोलतो. सर्वप्रथम मी सी न्यूजचे खूप खूप आभार मानतो. खरं तर तुम्ही म्हणालात की मी तुमच्यासोबत जोडला गेलो, तर तसं बघायला गेलं तर मी सी न्यूज असेल किंवा आमचे मदने सर असतील, बाळासाहेब असतील, यांच्यासोबत माझ्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून तरी मी जोडला गेलेलो आहे, एवढं नक्कीच मी सांगू शकतो असं. कारण की मी त्यांच्याकडे लिखाण पण केलेलं आहे, त्यावरून मी असं म्हणू शकतो की मी त्यांच्याच कुटुंबाचा एक घटक आहे असं. त्यामुळे मी तुमचे पण आभार मानतो की तुम्ही आवर्जून आमच्याकडे आलात, आम्हाला संधी दिली तुमच्या सेवेची आणि आमच्या बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलं, त्याबद्दल मी आभार मानतो. त्यानंतर गणेश उत्सवाबद्दलची गोष्ट, खरं तर गणेश उत्सव मला असं वाटतं की टिळकांनी जे काही सुरुवात केली होती, म्हणजे आम्ही जे काही वाचन करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे, तर ते खरं तर समाज प्रबोधनासाठी किंवा समाज एकीकरणासाठी गणेश उत्सव हा सुरुवात झालेला आपला एक सार्वजनिक उत्सव होता. तर त्याचं स्वरूप मला असं वाटतं की ते तसंच असावं, म्हणजे गल्लोगल्ली एका गल्लीत जे 4-4 गणपती मंडळं स्थापन होतात, तर मला असं वाटतं ते समाज एकीकरण नाही तर ते समाज विघटीकरण होतं आहे. तर असं न होता ती कन्सेप्ट किंवा ती संकल्पना कुठेतरी आली पाहिजे की हा गणेश उत्सव माझ्या सर्व समाजासाठी आहे, हा माझ्या एका गल्लीसाठी किंवा एका सोसायटीसाठी नसून हा सर्व समाजासाठी आहे. आणि मला असं पण एक आवाहन करायला आवडेल की मला 2 मुली आहेत आणि सध्या आपण गेल्या महिन्याभरापासून ज्या काही घटना वाचतो आहे किंवा ऐकतो आहे, मग ती कलकत्त्यापासून असेल, मुंबईपासून असेल, बदलापूरपासून असेल, तर गणेश उत्सव हे फक्त 10 दिवसासाठी असतात इथपर्यंत ठीक आहे, पण गणेश उत्सव मंडळाचे जे काही कार्यकर्ते असतात किंवा जे काही भक्त असतात, तर या भक्तांनी एकदा खरंच बघावं की तुम्हाला तुमचा देव काय शिकवतो किंवा काय शिकवण देतो. आणि आपण म्हणजे माझी आई असेल, माझी मुलगी असेल, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, यांच्यासाठी आपण काय करू शकतो. तर हे 10 दिवसात गणेशाकडनं आपण जे काही बुद्धिदेवता म्हणतो आपण त्याच्याकडनं जे काही घेणार आहोत, तर ते खरं तर पुढचे 355 दिवससुद्धा आपण ते ॲप्लाय केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असो किंवा सर्व भक्तांनी असो, आपण जसं आपल्या देशाची इज्जत किंवा इब्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, तर ती कृती आपण आपल्या कुटुंबातल्या महिलांसाठी सुद्धा करावी. फार मोलाचा आणि अतिशय महत्त्वाचा हा विषय तुम्ही मांडला सर. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे सर, आणि मागचे सगळे हे 10 दिवस तो जल्लोष, तो आनंद, घरातलं ते मंगलमय वातावरण, हे सगळं आज कुठेतरी थांबणार आहे, संपणार आहे. आणि मंडळी 1 वर्षासाठी, फक्त 1 वर्षासाठी बाप्पा आपल्या घरी जात आहेत, आपल्या गावाला जात आहेत, आणि मग भरलेल्या अंतःकरणाने आपण त्या बाप्पाला निरोप देतो, पण जोशात म्हणतो आपण की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि मग ती आतुरता असते, ती उत्सुकता असते. मग तो बाप्पा आला की हा आप्पा येतो तुमच्याशी गप्पा मारायला. पहिल्या वर्षी 2021 आणि त्याच्यानंतर आज 2024 ही 4 वर्ष झाली. यावर्षी काही वैयक्तिक कारणामुळं, माझ्या शारीरिक अडचणीमुळं मला
वाटलं नव्हतं की हे करेल मी. पण आमची जी टीम आहे, म्हणजे आमचे संपादक जे आहेत गोरक्षनाथ मदने आहेत, बाळासाहेब गडाख आहेत आणि आमचे सुखदेव गाडेकर आहेत, ही जी 3 मंडळी आहे ना, यांनी मला उचलून आणलं असतं घरातून की काही आपल्याला गप्पा मारायच्या असेल. अशी ही सगळी आमची टीम मंडळी आहे. अतिशय कष्टाने हा कार्यक्रम मंडळी पाहताना आपल्याला वाटतं की हा अर्धा तासाचा कार्यक्रम आहे, पण हा करत असताना घ्यावे लागणारे श्रम, ते परिश्रम जे आहेत ना, ते अफाट असतात, अचाट असतात. आणि ही सगळी टीम आमची करते, म्हणून आज हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे, तुमच्यासारख्या प्रेक्षकांना आवडतो आहे. पण हे सगळं करत असताना एक फार महत्त्वाचा आणि मोलाचा हात आणि साथ लाभते, ते म्हणजे प्रायोजकाची. अगदी प्रत्येक वर्षी अत्यंत चांगले प्रायोजक आम्हाला मिळत गेले आणि हा कार्यक्रम उत्साहानं आम्ही करत राहिलो. याही वर्षी आम्हाला असे एक प्रायोजक मिळाले, ते म्हणजे संगमनेर आणि पंचक्रोशीतील बांधकाम क्षेत्रातील एक अत्यंत विश्वसनीय नाव, परिचित नाव, अनुभवी व्यक्ती म्हणजे के थोरात. तर के थोरात RMC यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं, त्यांना हे आमचे प्रायोजक आहेत, तर त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचे मी या ठिकाणी आमच्या सी न्यूज मराठीच्या वतीने आभार मानतो. आमचे सगळे टीम जी आहे आमची, गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब गडाख, सुखदेव गाडेकर, संपूर्ण टीम आणि मी स्वतः आप्पा, अर्थात सुरेश आप्पा डोंगरे, तर आमच्या सर्व टीमच्या वतीने तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे महत्त्वाचे आभार मानतो. कारण तुम्ही पाहता म्हणून आम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आज वातावरण थोडंसं भारावलं आहे. मलाही बोलताना थोडंसं असं, मी कधी काय म्हणतो इमोशनल वगैरे कधी होत नाही. आज का झालं आहे मला कळलं नाही, पण त्याचं कारण हे आहे, संगमनेरकरांनी मला जे काही प्रेम दिले, जो काही सन्मान दिला आहे, तो शब्दामध्ये वर्णन करता येण्यासारखा नाही आहे. तेव्हा मंडळी, आज हा जोशात आपण गणपती बाप्पाला निरोप देऊयात. आप्पा आज जरी गेला तरी आप्पा कुठंच जाणार नाही, आप्पा परत येणारच आहे लवकरच, पुन्हा एकदा अशाच गप्पा मारायला तुमच्याशी. आज गणपती बाप्पाला निरोप देऊयात, जोशात म्हणूयात, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणेसोबत आज हा कार्यक्रम इथं थांबला असणार. तरी या ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे या गणरायाची आराधना करूयात, आरती करूयात. आजचा भाग इथे संपणार आहे. आजचा गणेश उत्सव या ठिकाणी संपला, तरी सगळे उत्सव चालूच राहणार आहेत. आणि बातम्यांचा सी न्यूज मराठी म्हटलं की गेली 24 वर्ष अविरतपणे बातम्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजनाबरोबर प्रबोधन करण्याचं काम करणारी आमची सी न्यूज मराठी वाहिनी तुम्ही जरूर पाहत राहा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका वळणावर, एका वेगळ्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला करूयात आरती गणरायाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. करता दुखहर्ता वाता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जळीत मुकुट शोभतो वरा, रुणझुण तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्वर्णे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दाह श्रामाचा वाट पाहे सजना, संकट श्री पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्वर्णे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया, मोरया, लवकर या. गजानन
या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76.